आणि यावेळेस एक अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्या बातमीपत्रात आली आहे। कट्टर राणे समर्थक रवींद्र फाटक शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे। उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी रवींद्र फाटक मातोश्रीवर काही वेळापूर्वी दाखल झाले। आपण 11च्या बातमीपत्रात बघितलं तर काँग्रेसच्या 6 नगरसेवकांसह 7 नगरसेवकांसह ते शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत। दरम्यान नारायण राणेंचं मानसिक संतुलन बिघडलं अशी टीका देखील शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केली आहे। 7 काँग्रेस नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश केलेला आहे रवींद्र फाटक यांनी। खरं तर रवींद्र फाटक हे नारायण राणेंचे अतिशय जवळचे असे समर्थक समजले जातात। का गेल्या अनेक दिवसांपासूनची नाराजी होती, दबक्या आवाजात ही नाराजी बोलल्या जात होती। मात्र आता उघड बंड पुकारलेला आहे रवींद्र फाटकांनी आणि रवींद्र फाटक आणि त्यांच्याबरोबर 7 नगरसेवक यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। खरं तर गेल्या 2 दिवसांपासूनच शिवसेनेची साथ सोडून जाणार रवींद्र फाटक अशा चर्चा रंगलेल्या होत्या। मात्र आता प्रत्यक्षात ती बातमी आलेली आहे। काही वेळापूर्वीच आपण बघतोय रवींद्र फाटक हे मातोश्रीवर गेले होते आणि 7 नगरसेवकांसह रवींद्र फाटक यांनी प्रवेश केलेला आहे। खरं तर या निमित्तानं ठाण्यात काँग्रेसला मोठा फटका मानला जातो आहे। शिवसेना प्रवेशाला खरं तर याआधीच रवींद्र फाटक यांनी दुजोरा दिला होता। मात्र आता ही बातमी येते की रवींद्र फाटक जे नारायण राणेंचे अतिशय कट्टर असे समर्थक आहेत त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। अर्थातच आपण बघतो की ज्या तऱ्हेने 7 काँग्रेस नगरसेवकांसह त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। रवींद्र फाटकांच्या या प्रवेशामुळे ठाणे पालिकेचं देखील आता राजकारण बदलणार असंच काहीसं चित्र यामुळे दिसतं आहे। खरं तर राणे ज्या तऱ्हेने नाराज होते गेला जेव्हा ते काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला शिवसेनेतून, त्यांनी तेव्हाच मुख्यमंत्री पदावर कुठेतरी त्यांचा डोळा होता। मात्र तरी देखील त्यांना ते पद मिळालं नाही आणि कुठेतरी 9 वर्षांनी निराश हताश झालेले नारायण राणे इकडे नाराज असताना कोकणचा ते दौरा करत आहेत। आपले जे समर्थक आहेत कोकणातले त्यांचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न करतायत। मात्र इकडे ठाण्यात मात्र वेगळं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे। रवींद्र फाटकांच्या या प्रवेशामुळे ठाणे जे आहे एकेकाळी बाळासाहेबांचे ठाणे समजलं जायचं, या संदर्भात अधिक माहिती घेऊया। ठाण्याहून आपले प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या बरोबर आहे। कपिल, काय वाटतं एकूणच ज्या तऱ्हेने रवींद्र फाटक आणि 7 नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे, पहिली माझी प्रश्न आपल्याला आहे की अर्थातच पालिकेच्या राजकारणावर काय फरक पडणार ठाण्याच्या? नक्कीच मृदुला, पालिकेच्या राजकारणावरती खूप मोठा फरक पडणार आहे। कारण आत्तापर्यंत आपण जर गणित बघितलं पालिकेच्या नगरसेवकांचं तर 65 असा आकडा आहे। महायुतीकडे 65 आणि आघाडीकडे 65, परंतु 7 नगरसेवक जर सरळ सेनेमध्ये जात असतील तर हा आकडा चेंज होतोय आणि 72 आणि 58 असा होतोय। म्हणजे एक हाती सत्ता महायुतीकडे येते। म्हणजे त्यामुळे महापौर असो किंवा स्टँडिंग असो ही आता सेनेकडे असणार आहे किंवा युतीकडे असणार आहे। त्यामुळे हा एक मार्ग मोकळा झालेला आहे युतीला। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्ताच जे नगरसेवक आहेत काँग्रेसचे जे नेता आहेत ठाण्यातले कार्यकर्ते त्यांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत रवींद्र फाटकांबद्दल। त्यांच्यामध्येच एक संतापजनक चीड निर्माण झालेली आहे। त्यांनी रवी फाटकांची जी गटनेत्यांची जी पाठी होती ती काढून फेकून दिलेली आहे आणि किती गेले किती आले तरी आम्हाला फरक पडत नाही असं काँग्रेस बोलते। परंतु फरक पडतो कारण की 7 नगरसेवक आणि रवींद्र फाटकसारखं मोठं नाव जर सेनेमध्ये जात असेल तर येणाऱ्या पुढच्या राजकारणामध्ये नक्कीच फरक पडणार आहे। निश्चित येणाऱ्या पुढच्या राजकारणात निश्चितच फरक पडेल। या संदर्भात अर्थात आपण गेल्या अनेक दिवसांपासून जर ठाण्याचे राजकारण कपिल जवळून बघताय, खरं तर या दोघांमधली जी नाराजी होती ती दबक्या आवाजात सुरू होती। मात्र आता हे उघड संपूर्ण चित्र पुढे आलेलं आहे। का ही नाराजी होती आपल्या प्रेक्षकांना सांगा? नक्कीच मृदुला, जेव्हा लोकसभेची निवडणूक पार पडल्या त्यानंतरच रवींद्र फाटक हे सेनेच्या वाटेवरती होते। सेनेकडून कधी ग्रीन सिग्नल मिळतो ह्याकडे लक्ष होतं आणि काल जेव्हा नारायण राणेंनी जी प्रेस कॉन्फरन्स घेऊन जी टीका केलेली आहे उद्धव ठाकरेंवरती त्याचाच हे रिॲक्शन बोलू शकतो। आणि रात्रीच्या रात्री ग्रीन सिग्नल मिळालेला आहे रवींद्र फाटकांना आणि रात्री सर्व या घडामोडी झाल्या आणि एकंदरीत सकाळी आज रवींद्र फाटक 7 नगरसेवकांसहित मातोश्रीवर दाखल झाले व सेनेमध्ये त्यांनी प्रवेश घेतलेला आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर आपण पाचचं गणित बघितलं तर नारायण राणे आणि रवींद्र फाटक हे खूप चांगलं जुळतं गणित होतं। नारायण राणे समर्थकांमध्ये पहिलं नाव हे रवींद्र फाटकांचं असायचं, पण जेव्हा लोकसभेच्या निवडणुका झाली त्यामुळे कुठेतरी खटके उडाले होते, वाद झाले होते या दोघांमध्ये आणि त्याच्यात हे पडसाद समोर येऊ लागलेले आहेत। एकंदरीतच अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत असं एकनाथ शिंदेने आज सांगितलेले आहे। त्यामुळे अजून कोण सेनेच्या वाटेवरती हे पाहणं गरजेचं आज राहणार आहे। अगदी खरं। आणि कपिल, जर का ठाण्याचे राजकारण बघितलं तर गेल्या अनेक दिवसांपासून आपण या राजकारणाविषयी चर्चा करतो। अनेक प्रकारच्या दुरंगी तिरंगी लढती, त्याच्यानंतर कोणीतरी एकत्र येणं अशा प्रकारे। आता मात्र बाळासाहेबांचं जे ठाणं होतं त्याच्यावरती शिवसेनेचा एक चांगला पगडा बसेल असं म्हणता येईल?
नक्कीच सेनेचा बालेकिल्ला समजला जायचा ठाणे, परंतु काही दिवसापासून काही मागचा इतिहास बघितला आपण तर 65-65च्या आकड्यांनी खरंच सर्वच ठाणेकरांना डोक्याला ताप झाला होता. आघाडी असो की युती असो, परंतु तो तिढा सुटलेला आहे आणि एक हाती सत्ता युतीकडे आलेली आहे. आता आघाडी काय करते? आता जस्ट काही काळापूर्वीच काँग्रेसच्या नगरसेवकांची एक बैठक सुरू आहे महापालिकेमध्ये का काय करायचं, परंतु त्यांच्याकडे काही उत्तर नसणार आहे. कारण 7 हा आकडा खूप मोठा असतो आणि 7 जणांना जर तोडायचं असेल सेनेच्या लोकांना तर ते खूप मोठं काम आहे आणि अति अशक्य गोष्ट आहे सध्याच्या निश्चित या काळात. गणिताविषयी अधिक बोलणार आहोत आपण. कपिल, आपण जाऊयात मातोश्रीवरती. आपले प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर आपल्या बरोबर आहेत. देवेंद्र, 7 नगरसेवकांसह आपण बघतोय की रवींद्र फाटक यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. काय तिथली आता इत्थंभूत माहिती आहे? आखो देखा हाल काय आहे, आम्हाला देखील शेअर करा. नक्कीच मृदुला, जशी गेल्या काही दिवसापासून चर्चा होती की ठाण्याचे जे नगरसेवक आहेत शिवाय नारायण राणे यांचे जवळचे जे सहकारी आहेत रवींद्र फाटक हे शिवसेनेच्या वाट्यावर आहेत अशी चर्चा होती आणि त्यांचा पक्षप्रवेश देखील काही दिवसानंतर होणार होता. मात्र अचानकपणे काही घडामोडी झाल्या आणि काही वेळापूर्वीच रवींद्र फाटक त्यांच्या 7 जे सहकारी आहेत काँग्रेसचे नगरसेवक आहेत त्यांच्यासह शिवाय शिवसेनेचे जे आमदार आहेत एकनाथ शिंदे, राजन विचारे, प्रताप सरनाईक यांच्यासह मातोश्रीवर दाखल झालेले आहेत आणि त्यांचा पक्षप्रवेश जो आहे तो शिवसेनेमध्ये झालेला आहे. ज्या काही घडामोडी ज्या आहेत त्या अत्यंत वेगवान पद्धतीने झालेल्या आहेत आणि आपण एक म्हणू शकतो की नारायण राणे यांचे जे कट्टर समर्थक आहेत त्यांचा आता शिवसेनेमध्ये प्रवेश झालेला आहे. खरंय, हा प्रवेश झालेला आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. कारण आपण बघतोय की गेल्या 2 दिवसांपासून या चर्चा होत्या. अर्थातच दुजोरा देखील दिला होता रवींद्र फाटकांनी. या संदर्भात कदाचित काही वेळानंतर ते पत्रकार परिषद घेतील देखील. तुर्तास धन्यवाद देवेंद्र, ही माहिती दिल्याबद्दल. देवेंद्र कोल्हटकर आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. आणि कपिल, तुमच्याकडे आम्ही वेळोवेळी अधिक अपडेट्स घेण्यासाठी येऊ. तुर्तास ही माहिती दिली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. ठाण्याहून होते आपले प्रतिनिधी कपिल राऊत. आणि झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.